92% स्त्रिया त्यांना होणारा व्हाईट डिस्चार्ज याविषयी कन्सर्न असतात. नॉर्मल डिस्चार्ज कसा असतो? जो डिस्चार्ज व्हाईट आहे, ऑर्डरलेस आहे, नॉन इचे आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये नाही आहे, तर तो डिस्चार्ज नॉर्मल समजला जातो. हा डिस्चार्ज कधी होतो? पिरियड्समध्ये, ओव्ह्युलेशनच्या वेळी किंवा प्रेग्नन्सीमध्ये आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे हा डिस्चार्ज होऊ शकतो. हा डिस्चार्ज नॉर्मल कधी आणि ॲबनॉर्मल कधी हे कसं ओळखाल? जेव्हा हा डिस्चार्ज थिक कर्ड लाईक असेल किंवा ग्रीनिश कलरचा असेल किंवा असोसिएटेड विथ इचिंग किंवा खाज असेल, जसेच बर्निंग मेक्च्युरेशन असेल, पेन असेल, ब्लीडिंग असेल, तर या डिस्चार्ज तुम्ही ॲबनॉर्मल समजू शकता. इन्फेक्शन होऊ नये म्हणून बरेच जण व्हजायनल वॉशेस, सोप्स इत्यादी वापरतात, परंतु त्याची काहीही गरज नाही. तुम्ही नॉर्मल क्लीन वॉर्म वॉटरनी क्लिनिंग करू शकता. तसेच कॉटनचे इनरवेअर्स, जास्त ओले असलेले कपडे न वापरणे, क्लिनिंग करताना पुढून मागच्या साईडला क्लिनिंग करणे, या गोष्टी पाळाव्यात. तसेच सेल्फ मेडिकेशन न करणे आणि पार्टनरची ट्रीटमेंट करणे, या गोष्टीही पाळाव्यात. तुम्हाला होणाऱ्या व्हाईट डिस्चार्जविषयी काही कंप्लेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा.